तळायला कढईसुद्धा पुरणार नाही असे हे तिप्पट ते चौपट फुलणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आज आपण बघणार आहोत. मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात, अजिबात तेलकट होत नाही आणि बनवायला अजिबात वेळसुद्धा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि खास या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथे अजिबात साबुदाणा भिजवायचा नाही आहे. साबुदाणा जराही न भिजवता आपण हे उपवासाचे पापड बघणार आहोत. आजपर्यंत तुम्ही कधीच अशा पद्धतीची रेसिपी बघितली नसेल. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे साबुदाणा घेतला आहे. तर एक छोट्या कपाचं प्रमाण मी इथे आज तुम्हाला घेऊन हे साबुदाण्याचे पापड तयार करून दाखवणार आहे. तुम्हाला 1 किलो 2 किलो जेवढ्या प्रमाणात बनवायचे त्याचं प्रमाणसुद्धा खाली दिलेलं आहे. तर 1 कप साबुदाणा सगळ्यात अगोदर तर आपण कढईमध्ये मंद गॅसवरती 5 ते 6 मिनटं भाजून घेणार आहोत. साबुदाणा जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर भाजायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला साबुदाणा थोडासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, पण याचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे. बघू शकता साबुदाणा थोडासा भाजायला लागला की चटचट असा आवाज येतो आणि साबुदाणा थोडासा फुलायला लागतो. आता आपण साबुदाणा पूर्णपणे अशा पद्धतीने थंड करून घेतला आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला याची छान बारीक फाईन अशी पावडर करून घ्यायची. शक्यतोवर याची पावडर तयार करताना जेवढी बारीक आपल्याला ग्राइंड करता येईल तेवढी बारीक करून घ्यायची, म्हणजे आपला जो साबुदाण्याचा पापड आहे एकसारखा येतो, त्याच्यामध्ये कणी वगैरे राहण्याची शक्यता नसते. तर थोडेसे याच्यामध्ये साबुदाण्याचे कण राहतातच मिक्सरला फिरवल्यामुळे, म्हणून मी इथे दक्षता म्हणून चाळणीने एकदा याला चाळून घेते. जास्त क्वांटिटीमध्ये असेल, किलो 2 किलो 5 किलोचे पापड, तर नक्की चाळून घ्या. आता ही कणी परत आपण फिरवून मिक्सरमध्ये याची पावडर तयार करून याच्यामध्ये मिक्स करू शकतो, पण डायरेक्ट ही कणी अशीच्या अशी घालायची नाही. तर आता इथे साबुदाण्याचं हे पीठ किंवा साबुदाण्याची छान फाईन अशी पावडर तयार आहे. त्यानंतर मी इथे कच्चा बटाटा घेतला आहे. बटाटा उकडलेला सुद्धा घेतलेला नाही आहे. तर एक कच्चा बटाटा मी इथे 1 कप साबुदाण्यासाठी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचा कीस इथे पाडून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. जास्त क्वांटिटीमध्ये बटाटे असतील किंवा जास्त पापड करणार असाल तर हा जो कीस आहे तो प्लेटमध्ये न पाडता डायरेक्ट पाण्यामध्ये पाडायचा. आज इथे कमी क्वांटिटी होती म्हणून मी इथे आधी कीस पाडून घेतला, नंतर याला लगेचच पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घेतलं आहे. ह्याच्यामधलं पाणी आता बऱ्यापैकी गढूळ आहे, ह्याच्यामध्ये स्टार्च असतं, म्हणून 4 ते 5 वेळेस धुवून घेतल्यानंतर हा जो बटाट्याचा कीस आहे तो आपल्याला पाण्यातच ठेवून घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी आता दिसू लागले, भरपूर वेळेस धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता कढईमध्ये मी इथे ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच कपाने मोजून मी इथे टोटल 6 कप पाणी घेते आहे. साबुदाण्याचे पापड जास्त क्वांटिटीमध्ये करत असताना, म्हणजे किलोचं जरी करत असाल तरीसुद्धा तो साबुदाणा कुठल्याही पातेल्याने किंवा भांड्याने मोजून घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये घ्यायला सोपं पडेल. तर आता आपण जी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली आहे ना, ती याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडी थोडी मिक्स करून घ्यायची. पाणी मी इथे थंड नॉर्मलच घेतलेलं होतं, गरम पाणीसुद्धा इथे घ्यायची गरज नाही आहे. थंड पाण्यामध्येच आपण हा जो साबुदाणा आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. पाण्याचं प्रमाण या पापडामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर आपले जे पापड आहे ते व्यवस्थित होणार नाही. साबुदाण्याची पावडर याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर अजून मी इथे 3 कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे संपूर्ण टोटल पाणी मी इथे आत्तापर्यंत 9 कप घातलेलं आहे. सुरुवातीला साबुदाण्याच्या पावडरीच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी कमी पाणी घातलं होतं. टोटल 9 कप पाणी घातलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही, कारण वाळल्यानंतर त्याचा आकार कमी होतो आणि आपला वाळवणीचा प्रकार किंवा पदार्थ पापड खारट होण्याची शक्यता असते. आता आपण हे साबुदाण्याच्या पिठाचं जे मिश्रण आहे, पाणी आहे, ते गॅसवरती लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. तर हे किती वेळ शिजवायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता 10 मिनटं मी कंटिन्यू याला लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलं आहे. सतत याला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग खाली मिश्रण लागलं की करपल्यासारखं होतं. आता इथे मिश्रण शिजवून 10 मिनटं झालेली आहेत. जो आपण बटाट्याचा कीस पाण्यामध्ये ठेवलेला होता तो एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आणि लगेचच हा जो कच्चा बटाट्याचा कीस आहे तो याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. 10 मिनटं मिश्रण शिजल्यावरच आपल्याला बटाट्याचा कीस घालायचा आहे, सुरुवातीला घालायचा नाही, कारण बटाट्याचा कीस शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटं पुरेसे होतात, म्हणून आपण सुरुवातीला 10 मिनटं शिजवून घेतलं आहे. आता 10 मिनटं झाल्यानंतर बटाट्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला अजून 5 मिनटांपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. तर संपूर्ण टोटल हा जो चीक आहे तो किती मिनटं शिजवायचा हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगते आहे. तर आता 15 मिनटं इथे हे मिश्रण शिजवून झालं आहे आणि बऱ्यापैकी हे काचेसारखं ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे. बटाट्याचा कीससुद्धा इथे छान मऊसूत असा शिजलेला आहे. यासोबतच या पापडामध्ये तिखटपणासाठी मी थोडीशी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा इथे घातला तरीही चालेल. तर आता आपण मिरची घातल्यानंतर अजून 5 मिनटं, म्हणजे आता मिश्रण सुरुवातीला ठेवल्यापासून 20
20 मिनटं इथे झालेली आहेत आणि मस्त पांढरा शुभ्र काचेसारखा ट्रान्सपरंट आपला हा जो पापडांचा चीक आहे तो दिसायला लागलेला आहे. आता आपल्याला हे मिश्रण एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने पसरवून बघायचं आहे. बघू शकता खूप लगेचच ओघळ येतो आहे असं होत नाही आहे, थोडासा आकार धरू लागला आहे म्हणजे आपलं चीक जो आहे किंवा पापडांचं मिश्रण आहे ते इथे पापडांसाठी तयार आहे. तर टोटल मी इथे 20 मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलं आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त शिजवायचं नाही. त्यानंतर आपण एक प्लॅस्टिकची शीट इथे अंथरलेली आहे. त्यावरती आपल्याला हे जे पापड आहे ते अशा पद्धतीने जसे आपण पळी पापड नॉर्मली घालतो त्याच पद्धतीने चमच्याने हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही पसरवायचं, कारण हे पापड खूप पातळ होतात, नंतर खूप ट्रान्सपरंट होतात, म्हणून जास्त याला पसरवायचं नाही. नाहीतर मग जास्त पातळ झाले की तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपण हे जे पापड आहे प्लास्टिकच्या शीटवरती किंवा कॉटनच्या कापडावरती सुद्धा घालून घेऊ शकतो. पण प्लास्टिकची शीटच वापरा, कॉटनच्या कापडावरती चिकटण्याची शक्यता असते. तर हे प्लास्टिकचं शीट थोडंसं पापड घालायला सोपं पडतं. आता आपण 1 ते 2 दिवस हे जे पापड आहे उन्हामध्ये सुकवून घेऊया. खरं तर कडक ऊन असेल तर एका दिवसातच सुकतात. तर आणि जर उन्हाची सोय नसेल तर घरामध्ये फॅन खालीसुद्धा तुम्ही हे सुकवून नंतर ताटामध्ये ऊन दाखवू शकता. मस्त आपले हे 2 दिवसातच पापड इथे तयार होतात. बघू शकता पापड इथे पूर्णपणे वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी काचेप्रमाणे ट्रान्सपरंट झाले. माझा हातसुद्धा याच्यामधून संपूर्ण दिसतोय. मस्त हे पापड तयार होतात. आकाराला आता लहान जरी दिसत असले तरीसुद्धा तळल्यानंतर कढईसुद्धा पुरत नाही, इतके मस्त छान फुलतात हे पापड, पांढरे शुभ्र होतात आणि उपवासाचा हा प्रकार खूप जास्त सोपा आणि मस्त आहे. तर आता हा जो पापड आहे तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते. बघू शकता दुप्पट ते तिप्पट आपले हे जे पापड आहेत ते फुलायला सुरुवात झालेली आहे आणि अजिबात तेलकट होत नाही विशेष म्हणजे. आणि हे पापड तयार करण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज पडत नाही की साबुदाणा भिजवा, रात्री भिजत घाला, बटाटे उकडून घ्या, असंही काही टेन्शन नाही आहे. लगेचच साबुदाण्याची पावडर तयार करून आणि कच्चे बटाटे याच्यामध्ये किसून आपण हे मस्त तिप्पट ते चौपट फुलणारे पापड इथे तयार करू शकतो. तर आय होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आजच्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.